की तमू जोहार, तमी जोहार हा गोडी शब्द आहे. तमू म्हणजे भाऊ आणि तमिळ म्हणजे बहीण. आपण 9 ऑगस्ट जमलेलो आहोत. खूप छान गोष्ट आहे. पण 9 ऑगस्टची सुरुवात ही 1982 ला झाली. जगाचे सर्व जे आदिवासी देश होते, आदिवासी खंड होते, त्या देशाचे लोक आदिवासी लोक जमले आणि त्यांनी एक मीटिंग घेतली युरोमध्ये, संयुक्त राष्ट्रसंघ युरोमध्ये. त्यांनी सुरुवात केली की जगाच्या पाठीवर इंडिजिनियस म्हटल्यावर आपण इंडिजिनियस लोक, इंडिजिनियस पीपल ऑफ द वर्ल्ड, त्याची त्यांनी माहिती मिळवली की बाबा अशी जर जगाच्या माहिती लोक जर आपण एकत्र आलो तर कोणकोणत्या देशामध्ये किती आदिवासी लोक आहेत, त्या लोकांना आपण एकत्र आलो काय करायचं. मग त्या 1988 मीटिंगमध्ये पास झाल्यानंतर 10 वर्षांनी म्हणजे 1994 रोजी त्या सभेत संयुक्त राष्ट्राने असं ठरवलं की यापासून जागतिक आदिवासी दिवस, तो पण वर्ल्ड इंडिजिनस पीपल डे साजरा करायचा. त्यापासून सुरुवात केली. पहिली थीम अशी होती की जगातल्या जी लोक होती त्याची चेहरापट्टी केली. तर त्यांना असा निष्कर्ष काढला की अभ्यास केला की जेवढे लोक आदिवासी आहेत त्याचे DNA एक आहे आणि तोंड चेहरा फेस लेडीज असो जे त्याचा एक आहे. म्हणजे 10 वर्ष गेली. त्या 10 वर्षामध्ये काय ठरवलं की त्यांनी त्यांची संस्कृती जपायची. जर कोणता पण असू दे देशामधला जगातला कोणताही देश त्यांची संस्कृती पुढे आणायची आणि त्यांनी ती संस्कृती सादर करायची आणि टिकवायची. भाषा असो, नेस असो, वेश असो, वाद्य असो, सर्व असं ते टिकवलं पाहिजे. तर या वर्षाची जी थीम आहे ही सोयीन. आपण तरी महाराष्ट्रामध्ये गीत करतो की सोयीन म्हणजे सोयीन, माहिती ना सोयीन. हा लोक सांगतात म्हणजे आसाम कोण सोयी म्हणजे ती पारंपरिक बघा जुन्या बायका असतात त्या सोयीला वहार सोयीला बल. सोयीला एवढा आळस होता की पहिला दिवस गेला ती पोटाला हात लावून सांगायची खातला दिवस गेला. मग ती तिची सर्व माहिती द्यायची तू असं कर तसं कर आणि सर ती सोयी नेऊन ती का जे कोणतंही शिक्षण घेता एकदम अनाडी असलेली जी आजी वाडगी नाही असेल त्या नोकरी त्या सोयी म्हणून त्या फेमस आहेत. प्रत्येक गावामध्ये 1, 2, 3 सोयीने असायच्या. त्या सोयी एकामेकाला शिकवायच्या. सासू सासू सोयींचं ती सुरसला शिकवायची. सासू सासूंना भूतानी तर लेकीला शिकवायची भूतानी. तर आपल्या समोर भूतपाडा सांगत ना पहिला भूतपाडा सांगत. तर हे असं करत असताना तिला आज मान सन्मान दिला पाहिजे. तिला ती इज्जत केली पाहिजे. जशी नर्स असते 12वी पास आणि 10वी पास ही नर्स असते. ती नर्स तिला गावी तळलं खूप महत्व आहे. तिला हातून दिलं त्याने आशा वर्कर आणि सहकारी आहेत त्या हेल्पर ज्याच्याबरोबर असतात अशा मदतनीस ह्या त्यांना पुण्यापासून म्हणजे दिवस गेल्यापासून तिथं सर्व इंजेक्शन काय खाद्य असेल पैसे भेटतात ही अशी. पण त्या जोडीला जी असते ते सोयीन असते. ते गावातली एक सोयीन असते. ही थीम आपण ते सोयीचे करायची आहे. आपण पहिले 5वी करायची तर 5वी पाट्यावर बारीक पोर त्या पोरी ठेवायची. सोयीने सांगायची तिला ठेवायची पाट्यावर 1 रुपये जुना मोठा रुपये आणि तांब्याचा ताट राहायचा. ते वाजवायचे सोयीन तीन 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 5 संघ हाक मारी तू सगळं धावत सांगायचं. सगळं 8 हाक मारी सगळं धावत सांग परत. आताची पोरं आपली तशीच करतात. जेमते मोठी होतात आसपास टाकून ती पण थांब सगळे बरोबर कोण टाकलाय. सोयीन काय सांगा का आजचा काम होता कर 5चा होता नको करू. आता जेमते भरतीच पोरं काम करत आहे चुकीचं आहे. कोणीतरी थांबायला पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की जो दिवस आहे जागतिक आदिवासी दिवस त्या दिवशी आपण सुट्टी मागायची नसते. ती सुट्टी घ्यायची असते. 1994 पासून बिरसा मुंडा जयंतीला आणि हा जागतिक आदिवासी दिनाला कधी सुट्टी मागत नाही, कधी शाळेत बदलत नाही, कामाला बदलत नाही. कोणत्या ना कोणत्या तिथे असतो कोणत्या काय त्या कार्यक्रमात सामील होतो. आपण आदिवासी आहे तर सर्व विथ फॅमिली आपल्या पोरी बायका वगैरे असेल तर लुगडा नेसा साड्या नेसा. गावात असते ते इंग्लिश आपण सुद्धा नेसू देस. आपण पण फॅन्सी ड्रेस करतो. हा फॅन्सी ड्रेस आपल्याला आपली रूढी किंवा आपली जी ओळख असते की लोकांना माहिती पडते का बाबा याही विभागामध्ये आदिवासी लोक राहत असतात आणि त्यांनी एकत्र आलं पाहिजे. आपण एकत्र आल्यानंतर काय समुदाय मसाला सांगत जातो की बाबा ही लोक आज एकत्र येण्यासाठी धडपडत आहेत. आपल्या भारताची गोष्ट अशी आहे की भारताच्या युरोमध्ये आपल्या देशातला कोणताही माणसाने सांगितलेलं नाही की भारतात आदिवासी लोक राहतात असं करू. तिथं आपल्याला नाकारलेलं आहे. म्हणून भारताला आपल्याला असा आवाज उठवायचा आहे की इंडिजिनस पीपल स्टे इन द वर्ल्ड इन इंडिया. भारतामध्ये पण आदिवासी लोक राहतात हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे. म्हणून आपण पालघरमध्येच काय सर्व महाराष्ट्रामध्येच काय पूर्ण देशामध्ये ज्या ज्या पद्धतीने आपल्याला कार्यक्रम करता येईल तर कार्यक्रम करायचा आहे ना आहेच.
लोक बोलतात का आम्हाला सुट्टी नाही आहे, यावेळेस सुट्टी नसते, सुट्टी मी सगळे येणार का, ज्या दिवशी सुट्टी नसते मी येणार नाही काय, अजिबात कारण देऊ नका. या 9 गतिक आदिवासी दिवसाला कोणतेही कारण न देता तो आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली एक आदिवासी या नात्याने एक नोंद करावी, त्या संमेलनात जावं, सर्व परिवार जावा, आपल्याला ज्यांना माहिती पडेल त्यांनी जावं आणि इतर आपल्या लोकांना पण समजून सांगावं. आणि आपण जाणारच आहे. आपण इथे गाणं केलेलं आहे, ते पण नाही केलं की कैलासनगरच्या नाक्यावर, तिथून ITIच्या फाट्यावर, कैलासनगरच्या नाक्यावर, ITIच्या फाट्यावर सर्व जगात आदिवासी राहतात, साऱ्या जगात आदिवासी राहतात. 9 ऑगस्टला एकत्र आम्ही येतात, ती एकत्र येतात आणि 9 ऑगस्ट हा 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन, जागतिक आदिवासी दिन. हे आपण प्रत्येकाने आदिवासी मालकांनी काही लक्षात घ्यायला पाहिजे का आदिवासी दिवस कोणता, जातीय दिवशी कोणता. आपल्याला खूप 1970 पासून 1700 1800 या सालापासून आपल्याला वगळं आलेलं आहे. ओरिजिनल हे सगळं दिलेले आहे, पटांना दिलेले आहे. आणि आपण मग आपल्या म्हणजे स्वतंत्र झाल्यानंतर आपण जमातीमध्ये गेलेलो आहोत. तर जमातीमध्ये हा आदिवासी माणूस ढोर आहे का काय आहे कळत नाही, फक्त जमाती म्हणून आपली जी आदिवासी आहे, जयपाल मुंडाचं तेच म्हणलं होतं की आम्हाला आदिवासी शब्द द्या. इंडिजिनस पीपल सर्व जगामध्ये माहिती आहे का इंडिजिनस पीपल. आणि तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगतो का वागळे स्टेट राहतो ना आपण, हा भारत जगाच्या सर्व लोकांना माहिती आहे वागळे स्टेट. ते पण का 62 एका म्हणाले का बरे मोठी इंडस्ट्री ही आपल्या ठाणे जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रामध्ये जी होती ती वागळे स्टेटला होती. म्हणून आपलं वागळे स्टेटचा आपला गर्व पाहिजे की आपलं नाव लोक जगात घेतात. आपण इथे वागळे स्टेट म्हणतो. सर्व लोकांना विनंती आहे, पण आपण या शहरामध्ये राहताना आपण जी तुम्ही मला खूप बरं वाटतं, मला फोन केला का हा होतं असं तर नाही, कारण आपण डोंगराच्या गोरगोरमध्ये आहोत ना, सर्व आदिवासी पट्ट्यामध्ये राहतो. सर्व ठिकाणी हा आदिवासी दिवस ज्या परीने होतो. मग आपण आपली भाषा, नाच, गाणं हे आपण मी आजच सावित्री पुस्तकात बघितलं आहे. त्या पुस्तकामध्ये छत्तीसगडचा धडा आहे आणि बिहारचा धडा आहे आदिवासीचा, ते देशवर्ग आहे. मग आपल्या महाराष्ट्रातला किंवा आपल्या इथला ठाणे जिल्ह्यातला किंवा पालघर जिल्ह्यातला आपला इथे नाचकान आहे, डान्सकान आहे पाहिजे त्या पुस्तकामध्ये. मग इथे लोक राहतात. आपल्या काका दिंडा त्यांनी पालघरचं नाव उज्ज्वल केलं. ते कोणतीही जी कला आहे ना जोपासना करतो, म्हणजे दिंडा काकांनी ती जोपासना केलेली आहे आणि त्याची नोंद भारताच्या पंतप्रधानाला राष्ट्रपतीला घ्यावी लागली आहे. त्याची नोंद उद्या जगाच्या पाठीवर घेतली जाईल आणि त्याला पण बोलवलं जाईल. तर सगळी एक माणूस संस्कृती, आदिवासी संस्कृती एवढ्या टिकू शकतो, तर सगळे आदिवासी लोक जमले तर त्यांची संस्कृतीवर किती पुढे येईल हा त्यांचा उद्देश आहे. जास्त काय बोललं असेल तर क्षमासावी, तर आपण बोलावं. तरी सांगेल काय तर मुली आहेत, शाळेच्या मुली आहेत, स्त्रिया आहेत, त्यांनी बोला, खुशाल बोला. आपले मोडके तोडके शब्द जे आहेत ते बोलायचे, बोललं पाहिजे. बोलल्याशिवाय लोकांना कळत नाही. आणि आपले जे विचार असतात ते आपले जिवंत तोपर्यंत आपले विचार आपले असतात. आपण मेलो तर आपण विचार घेऊन जातात, पण जेवढे जेवढे काही विचार घेतले असतील तुम्ही समाजाविषयी, आदी समाजाविषयी, कार्यक्रमाविषयी, ते आपल्या समाजाला हे सादर करीत जावा, पुढे करीत जावा. आणि हेच शब्द करून आपण नसलो तरी आपले विचार किंवा शब्द कायम राहतात. एवढे करून थांबतो. जोहार, जिंदाबाद, जय. धन्यवाद काका, खूप सुरेख असं